नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती व TCS पॅटर्ननुसार वारंवार विचारले जाणारे महाराष्ट्र भूगोल या विषयावरील प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा डॅश डॅश टक्के भाग व्यापलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 9.36%, ऑप्शन क्रमांक 2 7.9%, ऑप्शन क्रमांक 3 8.2%, ऑप्शन क्रमांक 4 8.9%। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9.36%। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी, ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी, ऑप्शन क्रमांक 3 तापी, ऑप्शन क्रमांक 4 भीमा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तापी। प्रश्न क्रमांक 3, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक, ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर, ऑप्शन क्रमांक 3 पुणे, ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा। प्रश्न क्रमांक 4, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी, ऑप्शन क्रमांक 2 बाभळी, ऑप्शन क्रमांक 3 उजनी, ऑप्शन क्रमांक 4 कोयना। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उजनी। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, ऑप्शन क्रमांक 2 पुणे, ऑप्शन क्रमांक 3 नाशिक, ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा, ऑप्शन क्रमांक 2 जळगाव, ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार, ऑप्शन क्रमांक 4 नाशिक। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते ठिकाण हे कृष्णा व कोयना नद्यांचे संगमस्थान आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातारा, ऑप्शन क्रमांक 2 कराड, ऑप्शन क्रमांक 3 कोयना, ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कराड। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? ऑप्शन क्रमांक 1 कोकण, ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ, ऑप्शन क्रमांक 3 मुंबई, ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, ऑप्शन क्रमांक 2 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद, ऑप्शन क्रमांक 4 पुणे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद। प्रश्न क्रमांक 10, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री, ऑप्शन क्रमांक 2 अरवली, ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा, ऑप्शन क्रमांक 4 विंध्य पर्वत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री। प्रश्न क्रमांक 11, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 जळगाव, पर्याय क्रमांक 2 नंदुरबार, पर्याय क्रमांक 3 धुळे, पर्याय क्रमांक 4 अमरावती। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदुरबार। प्रश्न नंबर 12, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश हे असून त्याची उंची डॅश डॅश एवढी आहे? पर्याय क्रमांक 1 कळसुबाई 1646 मीटर, पर्याय क्रमांक 2 कळसुबाई 1700 मीटर, पर्याय क्रमांक 3 साल्हेर 1646 मीटर, पर्याय क्रमांक 4 साल्हेर 1700 मीटर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसुबाई 1646 मीटर। प्रश्न क्रमांक 13, सातारा, सांगली व कोल्हापूर ही शहरे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहेत? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 भीमा, पर्याय क्रमांक 4 कावेरी। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्णा। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे? पर्याय क्रमांक 1 करडी, पर्याय क्रमांक 2 वालुकामय, पर्याय क्रमांक 3 काळी, पर्याय क्रमांक 4 लाल। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळी। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 बेलापूर, पर्याय क्रमांक 3 प्रवरानगर, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेलापूर। तर प्रवरानगर या ठिकाणी सहकारी तत्वावरचा पहिला साखर कारखाना सुरू झालेला आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 वर्धा,
पर्याय क्रमांक 2 गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. प्रश्न क्रमांक 17. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पर्याय क्रमांक 1 बोरघाट, पर्याय क्रमांक 2 खंडाळा, पर्याय क्रमांक 3 खंबाटकी, पर्याय क्रमांक 4 दिवेघाट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खंबाटकी. प्रश्न क्रमांक 18. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 भंडारा, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 20. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 नंदुरबार, पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. अशा प्रकारे आपण वारंवार विचारले जाणारे महाराष्ट्र भूगोल या विषयावर प्रश्न पाहिले. तर आपल्या चॅनलवर TCS नुसार झालेल्या प्रश्नपत्रिका व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका याचा सराव आपण आपल्या या चॅनलवर करणार आहोत. तर यासाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.